टाळ 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 विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताह आहे. वर्ष किती बोलत जा म्हणजे तुम्हाला समजेल. किती 32. आता इथं सप्ताह मंडळी कमिटी मंडळी सगळे इथं माझ्यासमोर उपस्थित आहेत ना. हा आता माझा एक साधा सरळ प्रश्न आहे बघा. या 32 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हा कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं आणले असतील. कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील. त्यातले कितीतरी महाराज गेले असतील. त्यांचं काय चुकलंय. मध्ये कोरोनाचा काळ होताच. एखादा महाराज गेला पण असं. पण माझा मुद्दा काय नीट लक्ष द्या. या 32 वर्षामध्ये तुम्ही एवढे महाराज लोक इथं आणले. नामवंत महाराज लोक आणले. मग हा सप्ताह करायचा कशासाठी. 32 वर्ष आहे. माझं वय 26 आहे. सप्त्याचं वय किती 32. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून हा सप्ताह सुरू आहे. कितीतरी वर्ष. मग सप्ताह का करायचा. सप्ताह करण्याचा हेतू काय. त्याच्या मागचं प्रयोजन काय. केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय. कशासाठी करायचा सप्ताह. घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का हा. अजिबात नाही. आता नीट लक्ष द्या. सप्ताह का करायचा. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. देव देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू. ज्या देशामध्ये आपण राहतोय बरोबर. आता नीट लक्ष द्या. पूर्वी जे लोक होते पूर्वी ते देशप्रेमी होते. कसे होते बाबा बसणारे मंडळी कसे होते. पूर्वीचे लोक देशप्रेमी. आताचे देशी प्रेमी. पूर्वीचे लोक देशासाठी प्राणार्पण करायचे. कशासाठी देशासाठी. आताचे 1 बाटली 2 गल्लास. शनिवारी प्याला रविवारी खलास. हा खलास. विठाला विठाला विठाला. सोपं आहे महाराज बघा. आता इथं बाळा शाळेत जातो का. घाबरू नको अजिबात. शाळेत जातो ना. इंग्लिश मीडियम का मराठी. इंग्लिशला आहे का. मी पण इंग्लिश मीडियम मध्येच होतो. घाबरू नको अजिबात. शाळेत प्लेज आहे का. प्लेज प्लेज असतं माहिती आहे ना. सेमी आहे का फुल पूर्ण इंग्लिश मीडियम आहे का. हा मग प्लेज आहे ना. काय प्लेज आहे. जनगण मन नाही. प्लेज प्लेज आपण त्याला मराठीत प्रतिज्ञा म्हणतो. हा इंडिया इज माय. या मुलासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. तुम्हाला सूचना समजली नाही पण समजेल हळूहळू. इंडिया इज माय. भारत माझा देश. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरलाय. भारत का आपला. शब्द काय वापरलाय माझा. माझं म्हटलं की प्रेम असतं. बसणारी मंडळी माझं म्हटलं प्रेम. जसं आपण म्हणतो गाडी. जरा मला आवाज येऊ द्या. गाडी अहो गाडी माझी. बंगला जमीन बायको अहो माझीच ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं ना. आता हे मंदिर आहे. मंदिर मंदिर कुठं माझं असतं का. मंदिर हा आपलं मंदिर. गावचं मंदिर सार्वजनिक. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं. जसं माझ्यासमोर हा माईक आहे. मी म्हटलं हा माईक जरा आपला आहे. मी म्हटलं माईक आपला आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले. माईक माईक माझा आहे. माझं म्हटलं प्रेम. जसं भारत भारत माझा देश आहे. विठाला विठाला देशाविषयी प्रेम असावं महाराज. असं कीर्तनाला फ्रेश बसा. काही टेन्शन बिन्शन आहे का. महिला मंडळ माग काय टेन्शन आहे का. पुरुष मंडळी तुमच्यावर काय कर्ज बिर्ज कोण हो काय नाही ना. असं फ्रेश बसा. हो ते कर्ज ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जावाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. तसं काय. असं फ्रेश बसा. मला सांगा प्रवास करून कोण आलं. अहो कोण आलं. तुम्ही
मी आलो, बरोबर का नाही? मी कसा दिसतोय तुम्हाला? हा, फ्रेश. तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा, काही टेन्शन मध्ये बसू नका महाराज. विठाला विठाला हा, देशाविषयी प्रेम असावं महाराज. पहिला मुद्दा संपला. दुसरा गोष्ट धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपे राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म. वा वा वा. खरा तो एकची आणि जगाला प्रेमार पावे. साने गुरुजींनी सांगितले माणूस की हा आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. तो धर्म टिकवला पाहिजे ना. आता याचा पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आता इथं मंदिर आहे, मला सांगा आपला धर्म खरा टिकवला कोणी? हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. मला सांगा शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरावरती कळस राहिले असते का? दारापुढं तुळस. तुमच्या सप्त्याला 32 वर्ष झाले असते का? आजचा महाराज आला असता का? सप्ताच नाही तर महाराज कुठं? मग एक खरे उपकार कोणाचे? शिवाजी महाराज. आता आहे का? शिवाजी महाराजांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांनी चांगले संस्कार जर शिवाजी महाराजांवर केले नसते तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती ना. मग आता खरे उपकार कोणाचे? जिजाऊ मासाहेबांचे. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 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 हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 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 शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचा. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे. दैवत छत्रपती. अंधार झाला टाळकरी. अंधार झाला दिवा पाहिजे. अंधार झाला, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी
उपवास होता ना, मी समजू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. प्रमाणे बघा, धर्माचे पालन हेचे अम्मा करणे काम बीज वाढ. मग बसणारे मंडळी सप्ताह का करायचा? गेलं बॉम्बाला कीर्तन. देव, देश, धर्म, 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष, दिवस आणि त्या दिवसाची सेवा कोणाच्या वाट्याला आली? कोण म्हणलं? वैभवच्या. होय, माझ्या वाट्याला आली. हे माझं मी भाग्य समजतो. कीर्तनाला सुरुवात बाबा मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला आजचा अभंग मागणी पर प्रकरणातील आहे, तुकोबारायांचा आहे. आता अभंगाला सुरुवात करण्याबुद्धी काही मुद्दे आहेत. अगोदर नीट लक्ष द्या. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं. नीट ऐका बरं का. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते जमलं काय? असं नीट लक्ष द्या. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं असावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याचं ते स्वतःच असावं. आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडं मागतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय दान मागतात. काय मागतात? की तुझा विसर पडू देऊ नको. आणि हे दान जर तू मला दिलं तर मी काय करीन? गुण गाईन आवडी. तुझ्या गुणांचा मी गुणानुवाद गाईन, पण कसं? आवडीनं. आपण कसं गातो? सवडीनं. तुकोबाराय कसे गातात? आपण कसं गातो? सवडीनं. त्याला किंमत नाही. गुण गाईन आवडी. आणि हेची माझी, हेच माझं सगळं आहे. मला दुसरं काही प्राप्तही करायचं नाही, जोडायचं नाही, एवढंच पाहिजे. मग तुकोबारायांना देव म्हणाले इथपर्यंत ठीक आहे, हे समजलं मला. पण अजून काहीतरी मागा ना. धन मागा, संपत्ती मागा, ऐश्वर्य मागा, मान मागा, प्रतिष्ठा मागा, काहीतरी. तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती, धन. मला काहीच नको म्हणले. पैसा नको, पाणी नको, काही नको. आता नीट लक्ष द्या. पैसा आवडत नाही असा माणूस आहे का हो? कोणाला आवडत नाही त्याने हात वर करा. बाबाने मागा हात वर केलाय. अजिबात पैसा आवडत नाही म्हणतात. मी सप्ताह कमिटीला एक प्रश्न विचारतो. हा जो कार्यक्रम करताय तुम्ही 32 वर्ष झाले, बिन पैशाचा आहे का हो? जास्त बाहेर जात ना, मी इथलंच बोलतो. आता हे मंडप, हे साऊंड सिस्टीम, हे गायक वादक महाराज लोक, पैसा लागतो ना. बरं, पैसा आवडत नाही असं मला एक सांगा. आदमी कब तक धन के पीछे भागता है? जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यानंतर पत्रिकेवर काय लिहितात? कालच दुःखद घटना घडली. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला देह ईश्वर स्वरूपात विलीन केला. विमानात अपघात झाला. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. याच्यावरून एकच शिकायला भेटतं. काय शिकायला भेटतं? एका वाक्यात सांगतो. विमानात चढायला पैसे लागतात, पर विमानातून खाली उतरायला नशीब लागतं. विमानात चढायला, पर विमानातून सुखरूप खाली उतरायला नशीब लागतं महाराज. सगळा प्रारब्धाचा खेळ मार. तिथं आपल्याला जायचं नाही, आपला विषय नाही तो.
हो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराज. हो, पैसा आवडत नाही असा माणूस नाही महाराज. हा, आता नीट लक्ष द्या. हे मंदिर आहे, हे मंदिर आहे. आता मंदिराचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला भिकारी देवाकडं कोटीनच मागत असतो. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? आतला भिकारी. भिकाऱ्यांचा तर लय अवघड कार्यक्रम महाराज. मी कीर्तनाला येत होतो, सिग्नल लागला, सिग्नल, गाडी थांबली. एक भिकारी माझ्या जवळ आला. आता त्यांनी बघितलं महाराजांनी पांढरे कपडे घातलेत, महाराज दिसतोय. काचा जवळ आला, काच खाली घेतली मी. तो म्हणा लागला, महाराज. म्हणलं बोला. 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय, मी खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि दिली त्याला. म्हणलं जा. तो थोडं पुढे गेला, परत माग आला. मला म्हणला, महाराज अजून 10 रुपये द्या. मी त्याला म्हणलं, आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणला, माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणतो, काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. अरे असले भिकारी काय गावामध्ये? खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपया समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. तो 1 नंबरचा भिकारी महाराज. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आपला विषय इथं चालला होता, बरोबर? तुकोबारायना म्हणले, पैसा मागा, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले, मला याच्यातलं काही नको महाराज. आता पैसा आवडत नाही हे ठीक आहे, पण तुम्हाला जी किंमत सांगतो, पैशाची कुठपर्यंत किंमत आहे बाबा. आपल्या आयुष्यात पैशांची कुठपर्यंत किंमत आहे तुम्हाला हे पण सांगतो, नीट लक्ष द्या. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये संवाद सुरू झाला, संवाद. आणि लक्ष्मी माता अशी म्हणाली देवांना की या जगामध्ये तुमच्यापेक्षा जास्त किंमत माझी आहे. म्हणजे कोणाची? कोणाची? लक्ष्मी मातेची. भगवान विष्णू म्हणाले, नुसतं बोलू नको, ते सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली, वेळेप्रसंगी मी सिद्ध पण करून दाखवील. आणि आला तो प्रसंग. ऐका, एका गावामधून प्रेत यात्रा चालू होती आणि लक्ष्मी मातेनं काय केलं, त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कशाचा? खालून काय चालली होती? प्रेत यात्रा, वरून पैशांचा पाऊस. कोण प्रेत धरून राहीन का? काय अवघड विचारलं का? खालून काय चालली? प्रेत यात्रा, वरून काय पडतोय? प्रेताला धरून कोण राहीन का? बरं, ते प्रेताला जाऊ द्या, मरू द्या. समजा इथंच जर पैशांचा पाऊस सुरू झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही? अहो, तुम्ही ऐकाल का नाही हा लई नंतरचा प्रश्न. मी करीलच. पैसा मी काय समजून सांगते तुम्हाला, पैसा आवडत नाही असा माणूस नाही. ऐका, सर्वांनी प्रेताला सोडून दिलं आणि सगळे कशाच्या माग? पैसा गोळा करायच्या माग. आता नीट ऐका, लक्ष्मी माता देवाना म्हणली, बघितलं का
माझी किंमत बघितली का? सगळे कशाच्या माग? पैशाच्या माग. प्रेताला सोडून दिलं, ही माझी किंमत आहे. भगवान विष्णू म्हणले समजलं मला, तुझी किंमत कळाली. पण त्याच्यात असा एक जण आहे, तो पैसा बघून उठलाही नाही, पैशाच्या माग गेलाही नाही. कोण? तो उठूनही बसला नाही आणि पैशाच्या माग. लक्ष्मी माता म्हणाली, तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला. बोला पटकन, त्याच्यात राम राहिला. भगवान विष्णू म्हणाले, उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. मी एकदा निघून गेलो, तुझी कवडीची सुद्धा किंमत. एवढं कळलं तरी लई झालं. विढाला विढाला, हा, टाळ टाळ. तुकोबराय म्हणतात, मला धन नको, संपदा नको, मुक्ती नको, काही नको. न लगे मुक्ती धन संपदा. मग काय दे? संत संग दे सदा. संतांची संगत मला दे. हो, मग संतांची संगत जर पाहिजे असेल तर कुठं जन्माला यावं लागेल? इथं मृत्यू लोका. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे गालावे आमासे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. कीर्तनाला अजून सुरुवातच आहे. ठीक आहे. विठाला विठाला. आता नीट आहे का? सुंदर असं मंदिर आहे तुमच्या गावामध्ये. कशाचं मंदिर आहे? गणपती बाप्पाचं. आता नीट लक्ष द्या. माझा एक प्रश्न आहे, फक्त मोकळ्या मनानं उत्तर द्या, अजिबात घाबरू नका. या जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? हो, डोकं खाजून उत्तर द्या मोकळ्या मनानं, आपल्याकडे लई टाइम आहे. मंदिराची गरज आहे का हॉस्पिटलची? मंदिराची. काही जणांना म्हणायचं हॉस्पिटलची, काही जणांना म्हणायचं मंदिराची. आता नीट लक्ष द्या. आपण जर आजारी पडलो, आजारी, तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे. आहे का नाही? अहो, आहे का नाही? आहे. म्हणजे शरीराचा दवाखाना आहे. पण आज 60% लोकांना मानसिक आजार आहे. मानसिक म्हणजे मनाचा आजार. कशाचा आजार? मनाचा आजार. म्हणजे मानसिक आजार. ते रस्त्याने जाताना पण असं टेन्शन मध्येच असतात. असं आलं तर तसं करू, तसं आलं तर असं करू. गाडी चालवताना पण विचारतच असतो माणूस. म्हणजे मानसिक आजार आहे. धून मे धून आपनी धून, पराया धून पापना पून. म्हणजे सगळं टेन्शन मध्ये. म्हणजे 60% लोकांना मानसिक आजार आहे. शरीराचा दवाखाना आहे, मनाचा नाही. मग हे काय? अहो, मनाचा दवाखाना म्हणजे मंदिर, जिथं माणसाचं मन रमतं ते मंदिर. म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. हा, हे ज्या ठिकाणी असतं त्याला काय म्हणतात? मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं त्याला मंदिर म्हणतात. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता नीट लक्ष द्या. गणपती, गण, अहो गणपती, जो तिन्ही गणांचा पती, तो. तीन गण कुठले? देवगण, मनुष्यगण. तुमच्याकडे पत्रिका जुळवतात का नाही? हा, मग त्याच्यात असतं ना कुठला गण आहे बाबा? हा, राक्षसगण, मनुष्यगण, देवगण. तिन्ही गणांचा जो पती तो गणपती. गणपती बाप्पाचे नाव आहे वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे काय? कोण म्हणलं वाकड्या तोंडाचा? वाकड्या तोंडाचा नाही, जो वाकडा वागतो त्याला सरळ करतो तो गणपती. हो. मंगल मूर्ती मोरया. मंगल म्हणजे परिपूर्ण मांगल्य दर्शकता दाखविणारा, आणि मूर्ती म्हणजे चांगल्या गुणांची मूर्ती. आणि मोरया हा गोसावी भक्त होता, त्याच्या प्रित्यर्थ हे नाव मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पाला तुम्ही पाहिले का? मंदिरात जाता का नाही महिला मंडळ? अहो, जाता का नाही?
मी घरी गेल्यावर सांगणार का मला? बोलत जा. गणपती बाप्पाला तुम्ही बारीक पाहिले का? बारीक. गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत? हा, बारीक. कान, पोट, सोंड वाकडी. गणपती बाप्पाचे डोळे बारीक काय? नीट लक्ष द्या. गणपती बाप्पा एवढे भक्त कुठल्याच देवाला नाही. प्रत्येक चौकात, गावात, प्रत्येक रोडला गणपती बाप्पाचं मंडळ. म्हणजे एवढे भक्त गणपती बाप्पाला. मग त्या भक्तांवर नजर ठेवण्यासाठी गणपती बाप्पाची सूक्ष्म नजर आहे. थोडक्यात सीसीटीव्ही कॅमेरा. बघा, सीसीटीव्ही कॅमेरा माहिती आहे ना? तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निर्दर्शनाखाली आहे. म्हणजे तुमच्यावर काय आहे? तुमच्यावर काय आहे? नजर आहे. तशी गणपती बाप्पाची आपल्यावर सूक्ष्म नजर असते. म्हणजे डोळे कसे? बारीक. कान कसे? मोठे. गणपती बाप्पाला भक्तच एवढे, मग त्यांचे गुणगान ऐकायला हलक्या कानाचा देव चालन का? म्हणून कान कसे? पोट कसं आहे? मोठं. भक्तांचे अपराध पोटात घेण्यासाठी पोट मोठे. सोंड वाकडी म्हणून वक्रतुंड. अजून सांगू का तुम्हाला? पुढे जाऊन तुम्ही गणपती बाप्पाला बारीक बघा. गणपती बाप्पाला दात किती आहे? अहो, तुम्ही नक्की बघितलं का गणपती बाप्पाला? किती आहे? कोण म्हणते 2? एक फुल आणि एक दीड आहे. दीड. एक अर्धाच आहे आणि एक फुल आहे महाराज. याचं कारण काय? आता ते आपल्याला एवढा टाइम नाही, तरी मी थोडक्यात सांगतो. भगवान शंकर युद्धामध्ये होते, थकून आले. गणपती बाप्पाला म्हणले रस्त्यात थांबावा, दरवाजात. कोणाला आज सोडू नको, मी आराम करतो. परशुराम आले. भगवान परशुराम सगळ्यात रागीट देव. थोडं काय झालं की फणाच काढणार, एवढा रागीट. लय रागीट. आणि परशुराम गणपती बाप्पा म्हणले सर्व बाजूला. गणपती बाप्पा म्हणले मला म्हणतो काय? मी बॉडीगार्ड आहे. परशुराम म्हणला तू आता जन्माला आलाय. मी 21 वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केले. माझ्या नादी लागू नको. पण गणपती बाप्पा येते, झाले भांडणं सुरू. गणपती बाप्पाने परशुरामाला सोंडत धरलं आणि 2-4 किलोमीटर लांब फेकलं. परशुराम म्हणले चूक याची नाही. याला बॉडीगार्ड कोणी ठेवला? कोणी? महादेवानी. परशुरामाने काय केलं? त्याचं हत्यार जे आहे, काय हत्यार? कुऱ्हाड. परशु महादेवावरच फेकली. दिली कोणाला? दिली कोणी होती? महादेवानी. फेकलं कोणावर? महादेव. दिली कोणी? महादेवानी. फेकली कोणावर? मग अशी बी काही लोक असतात बरं का समाजात, ज्याची खावी पोळी त्याचीच करावी. अशा माणसांपासून लांब राहायचं. तिकडं आपल्याला जायचं नाही. पण विषय निघाला, ऐका. वा. पण गणपती बाप्पांनी काय केलं? जर आपण मध्यस्थी केली नाही तर कमी जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणून गणपती बाप्पांनी ते जे शस्त्र आहे ते आपल्या दातावर झेललं. दाताचा तुकडा पडला. म्हणजे महादेवावरती येणारं संकट गणपती बाप्पांनी निवारण केलं. म्हणून दात किती? दीड. असे असणारे गणपती बाप्पा, ज्यांना बुद्धीचा देवता म्हणतात, ज्यांचं स्मरण केल्यामुळं बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्यांचंच नाव गणपती. विठाला विठाला. मग गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मागणीपर प्रकरणातील अभंग आहे महाराज. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे मागतात. माझा साधा सरळ प्रश्न आहे, महिला मंडळ तुम्ही मंदिरात जाता, काय मागता देवाकडं? सुखी 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 भेळ. बोला ना. सुखी ठेव. कोणाला? देवाला. मला बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात
म्हणजे आपण स्वार्थी झालो ना, जे काय पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, सगळं सगळं बाकीच्यांचं काय. आपली भक्ती आपली मागणं म्हणजे स्वार्थी आहे, स्वार्थी. संतांचं तसं नाही महाराज. नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्प आयुष्य माझ्या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, भरपूर प्रेम झालं महाराज. प्रेम सुख दे. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही असं एकमेकावर का धावतोय बाबा, पण ते आमची प्रेम करण्याची पद्धतच तशी. प्रेम सुख दे, प्रेम सुख. प्रेमाविना नाही समाधान. आणि बसणारी मंडळी आज काय नाही माणसाला, हा समाधान नाही. काय समाधान आहे बाबा? बाबा आपली पहिली कुठेतरी भेट झालेली आहे वाटतं मला कीर्तनाला, आता ते आपण बोलू नंतर. हा, समाधान नाही माणसाला. काय समाधान आहे? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. टारकाळी मंडळी बघते ना, एकीचा सुद्धा हात वर नाही. आणि जेणे कोणी एकीने केला असेल चुकून, तिने सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमच्या शेजार कोणी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक, ओ चिंचगर, मळका असावं पण जळक नसावं. मळ साफ होतो. आता लई पावडर, सर्फ एक्सल, टाईड, रिन, आला, गडी, वॉशिंग मशीन, अख्खा मळ साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत. माणसाने जळू नये, समाधानी असावं. आणि आज माणसाला समाधान नाही. काय समाधान आहे? मी नेहमी एक उदाहरण देतो कीर्तनामध्ये. दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर, याच्यात छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडे, मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना, घेणं ना देणं. थोडा थोडा स्वर कमी ठेवा. कारण काय नाही, समाधान नाही. माणसाने समाधानी असावं महाराज. हसलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बस. अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बस. आणि गर्दीत घुसता येतं. हा चला, घुसता येतं. आनंदाने राहिलं पाहिजे, हसत खेळत राहिलं पाहिजे महाराज. माणसाचं आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, एकदाच आहे महाराज. हो, घरात पण प्रेमाचं वातावरण राहिलं पाहिजे, एकमेकांसोबत चांगलं वागलं पाहिजे. बघा, एकमत पाहिजे. ज्या घरात एकी असते ना, एकी,
त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकीला फार महत्व आहे. पण आता एकी नाही महाराज. तुम्हाला उदाहरण देतो. असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला? खटलं समजतं ना, मोठं कुटुंब. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. कारण घरात काय नाही, एकी नाही. एकी फार महत्वाचे महाराज आयुष्यामध्ये. घरात प्रेमाचं वातावरण पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू का, पती पत्नीने सुद्धा प्रेमानेच राहिलं पाहिजे घरामध्ये. वातावरण चांगलंच पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं बाबा. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? टाळकरी मंडळी, मागच्या. म्हणून ते थोडं भाव खातं. पण मी आज इथं सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज बोला पटकन, गरज का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. बसणारे मंडळी, पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं बाबा खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे ना. हा, याच्या पुढे जाऊन सांगू का, अजून थोडं पुढं. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा, तुम्ही मायाकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त? गेला बॅलेन्स. बॅलेन्स महत्वाचा आहे महाराज. आता लग्नाचं लय अवघड आहे महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माझ्या काय बघता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजाचं झालंय का नाही. मला मुलगा आहे एक. ऐका, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. पण ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं मोबाईल मध्ये. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि ज्याचं झालंय त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ, कैसे हुआ, शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए. अवघड आहे महाराज लग्न. पण माझं असं नेहमी म्हणणं असते, घरात आनंदाचं वातावरण पाहिजे. हो, कुठल्या संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे का ते थोडं कमी करा असं सांगितलं. संसार सोडायला नाही सांगितलं. उलट घरात वातावरण चांगलं पाहिजे महाराज. हो, ह्याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्याची बायको अपमानात, ज्याची बायको आजारपणात आणि ज्याची बायको गरिबी साथ देते ना, त्याने आत्ताच्या काळात स्वतःला भाग्यवान समजा. गरिबीत तुमच्या सोबत कोणी राहत नाही, आजारपणात तुमच्या सोबत कोणी राहत नाही आणि अपमानात कोणी तुमचा साथ देत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये जर ती तुमची साथ देत असेल तर तिला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे महाराज. घरात वातावरण कसं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. लोकांकडं लक्ष देऊ अजिबात लक्ष द्यायचं नाही. कारण आपली प्रगती गावाला आवडत नाही, आपली प्रगती शेजाऱ्याला आवडत नाही, आपली प्रगती तालुक्याला आवडत नाही, आपली प्रगती कोणालाच आवडत नाही. आपल्या पाठीमाग होणारी चर्चा ही सुद्धा आपल्या प्रगतीमुळेच होत असते. लोकांकडे लक्ष देऊ नका, अजिबात लक्ष देऊ नका महाराज. हो, बोलणारे बोलतच राहणारे, त्यांचं तोंड आपण थांबवू शकत नाही. फक्त आपल्याला काय करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे महाराज. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही महाराज. हो, आणि याच्या पुढे जाऊन सांगतो अजून एक वाक्य, नीट लक्ष द्या. एक वाक्य सांगतो, ज्याला चांगलं करून मोठं होता येत नाही
तो मोठ्या माणसाला, चांगल्या माणसाला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करत असतो महाराज. हो, ज्याला काहीच करता येत नाही तो चांगल्या माणसाच्या कार्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशांकडे लक्ष द्यायचं नाही महाराज. हो, उलट निंदा करणारे पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही महाराज. आपलं काम इमानदारीने करत राहायचं महाराज. उलट जे चांगले कार्य करतात, जे चांगली माणसं आहेत, त्यांना मी एकच सांगतो, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असणारच. यांनी खचून जायचं नाही महाराज. आनंदाचं वातावरण ठेवा, एकमेकांना समजून घ्या, देवाची भक्ती करा. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाची भक्ती करत असताना देवाकडे मागतात, दान मागतात. आणि ते दान काय मागतात ते अभंगाचं प्रथम चरण. हे दान देगा देवा हे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आता नीट लक्ष द्या. मला एक सांगा, हे गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. त्याच्यामुळे कष्ट आहे महाराज. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं. सोपं नाही, कष्ट आहे. येत मृदंग वाजवणं सोपं आहे का? बोट फुटतात रियाज करून, बोटातून रक्त येतं महाराज, तेव्हा एवढं सुंदर बोल वाजवता येतात. सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज. बरं तर एवढे गायक वादक मंडळी सगळी उपस्थित आहे, महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लय मजा आहे. हा, थोडंफार मनात येणार ना. पण एक सांगू का तुम्हाला, मजा नाही सांगू का तुम्हाला. रॉकेट माहिती आहे का? रॉकेट रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय. रॉकेट काय उंच उडतंय, पण त्याचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? अहो कोणाला? मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला मजा वाटते, महाराज लोकांची लय मजा आहे, वा 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 वा. पण आमचा माग धूर किती निघतो आम्हालाच माहित ना. आता विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती किती 35,000 दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जायल्याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला.
प्रवासच एवढा मारा. आता आत्ताचं कीर्तन झालं ना 9 ते 11 की 2च मिनिटात गाडीत बसणार आणि तिथून 400 किलोमीटरचा प्रवास करणार करमाळ्याला आणि सकाळी 10 ते 12 करमाळ्याचं कीर्तन आहे पुण्यस्मरणाचं. म्हणजे दिवसही गाडीत आणि रात्री गाडीत. घरी जायल्याची गॅरंटी नाही म्हणता तुम्ही, पण जाईन मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही. सोपं नाही महाराज हे. पण ते तुमचं असणारं माझ्यावरती काय ते प्रेम आहे महाराज. प्रेमामुळे शक्य आहे. हा सुख सोहळा स्वर्गे नाही. माझा मित्र होता महाराज, म्हणजे अजून आहे बरं का. तो नुसताच कणायचा मला बघितल्यावर, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा. हा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको बाबा, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रथी महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीमध्ये महाराज. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज त्या 8 दिवसात प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, जावे त्याच्या वंश वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. वा, एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सुंदर महाराज. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर हा आनंद कुठं तुम्हाला भेटणार नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी. म्हणून इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. मी तर म्हणतो परमार्थ सुद्धा तरुणपणातच. तना बागे बात नटे हरे कीर्तन, तना बागे बात नटे हरे कीर्तन, तना बागे भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थ कसा केला पाहिजे? तरुणपणातच केला पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगतो. काही जण म्हणतात महाराज एवढ्या लवकर नको, आम्ही म्हातारपणी परमार्थ करू. आता जे म्हणतात आम्ही म्हातारपणी परमार्थ करू, माझा त्यांना प्रश्न असा आहे, तुम्हाला म्हातारपण येईलच कशावरून? काय चुकीचं बोललो का बाबा? कोणता दिवस कसा येईल आपण सांगू शकत? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू? काळ काय तुला विचारून येणार आहे का? अजिबात नाही. परमार्थ कसा केला पाहिजे? तरुणपणातच केला पाहिजे. हो, माऊलींनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी. हो, छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती 16व्या वर्षी. शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. स्वामी विवेकानंदांनी देशात भ्रमण कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. आणि लोक काय म्हणतात? 16वं वर्ष धोक्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणागड जिंकला. 16व्या वर्षी. बाबा म्हणले धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. पण ज्याला कळन त्याला कळन. सोपं नाही. बरं, अजून थोडं पुढं नेवतो तुम्हाला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत झाले, मला एखादा संत असा दाखवा, एखादा की ज्यांनी म्हातारपणी माळ घातली आणि तो संत झाला. बाबा म्हातारपणी 60 वर्षे 70व्या वर्षी माळ घातली त्यांनी
आणि मग ते संत झाले. असा एखादा संत दाखवा मला, आहे का एखादा तरी? नाही महाराज. परमार्थ कसा केला पाहिजे? तरुणपणातच केला पाहिजे महाराज. परमार्थ करा, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या महाराज. कारण हा मौका परत, लाईफ इज नॉट वन्स मोर, आयुष्य हे एकदाच आहे. आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. मग त्याचं काय बघा, देवानी आपल्यावर उपकार केले, दिवसाला 24 तास दिले. किती? मग त्या 24 तासामधले कमीत कमी 24 मिनिटं तरी देवाला दिलं पाहिजे ना. मग तेव्हा आपल्याला बोलता येईल मागे पुढे उभा. नाही तर आपल्याला तो अधिकारच नाही बोलायचा. हो बघा, देवासोबत पण भांडता येतं, देवासोबत पण भांडता येतं, पण त्यासाठी आपल्या कर्माचं नाणं खणखणीत असायला पाहिजे. तेव्हा देवासोबत भांडता येतं, देवाला नाव ठेवता येतं. आपलं कर्मच जर चुकीचं आहे, देवाला बोलून काय फायद्याचं आहे महाराज? अजिबात नाही. हा बघा, प्रारब्ध आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. प्रारब्ध आपल्या हातात आहे का? नाही. देवाला चुकलं नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एका जन्म दिवसा बाराला, एका जन्म रात्री बाराला, एकाचा पावसाळ्यात, एकाचा उन्हाळ्यात, एकाचा दिवसा बाराला, एकाचा रात्री, एकाचा रात्री, एकाचा सकाळी. म्हणजे हे काय आहे? प्रारब्ध आहे. देवाला चुकलं नाही. हो, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, पण त्याचा सक्का मित्र सुदामा पोये बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. हो, प्रारब्ध बदलता येत नाही, ते चुकत नाही महाराज. एकाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? कुंभकर्णाला. कारण हा गडी उठलाच नाही, आणि उठला त्याला तलाठी सापडला नसेल. आपल्याला काय माहिती, जाऊ द्या. पण ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही. सोपं सांगू का अजून? कुंभाराने 3 मडकं केली. कुंभाराने एक मडकं धाव्याला वापरलं, एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं नाही समजलं का? एकच झाड आहे, झाडाची फुलं आहेत, त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? नाही कळलं? पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, उसाला गेलं, ज्याचं त्याचं नाही कळलं? अजून सोपं करून सांगू का? तरी ते हाच म्हणतात. एका माणसाला 3 मुलं, थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं. अजून नाही कळलं का? एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल ते तुमचं, त्याला मी काय करू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही. प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध जरी आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. माणसाने कसं बोललं पाहिजे? चांगलंच बोललं पाहिजे. साचाने मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. चांगलंच बोललं पाहिजे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. माणूस रागात तर काही बोलून जातो. एक वाक्य सांगू का? राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर मारामारी करायला अजिबात ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. कारण शब्द निघतात हृदयातून, पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे. कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. हो, चांगलं बोला, चांगलं वागा महाराज. मी तर एका ठिकाणी असं वाचलंय, आता मध्ये रस्त्याने येतानाच वाचलंय. मी गाडीत अभ्यास करत असतो बाबा, आपल्याला टाइम भेटत नाही कार्यक्रमामुळे. तर त्याच्यात असं होतं, पुरुष आहे ना, पुरुष एका कानानं ऐकतात, म्हणा ना पुढचं म्हणा, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ जे आहेत ना, ते दोन्ही कानानं ऐकतात.
तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन भरत आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून सांगते. कोणाला सांगू? आणि अख्ख्या गावाला सांगत सुट्टी. माझा याच्यातून सांगायचा मुद्दा काय आहे? जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललंच पाहिजे ना. पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला विठाला. प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला. परमार्थ करत असताना माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. हो, बदल होणं फार महत्वाचं आहे. बदल दोन प्रकारचे, एक असतो तात्पुरता बदल, एक असतो कायमस्वरूपी बदल. आता बदल कसा असावा? तात्पुरता बदल तुम्हाला सांगतो. कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं? सरळ. काढल्यावर त्याला कुठला बदल म्हणतात? तात्पुरता बदल. अजून तुमचा एक जवळचा बदल सांगू का? तुमच्या सर्वांचा जवळचा आहे, सांगू का? तात्पुरता बदल सांगतो. पांढरे केस काळे करणे. कोणता बदल आहे? परत ते पांढरे होणार आहे. मग तो बदल कुठला आला? तात्पुरता बदल. पण बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी. ऊसातून साखर निघाली, साखरेचा परत ऊस होतो का? कोणता बदल आहे? कायमस्वरूपी बदल. दुधातून तूप येतं का नाही? तूप कशापासून बनतं? पण त्या तुपाचं परत दूध होतं का? कोणता बदल आहे? कायमस्वरूपी बदल. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला, लोखंडाचं काय झालं? परत त्याचा लोखंड होतो का? कोणता बदल? कायमस्वरूपी बदल. माणसाच्या आयुष्यामध्ये बदल कुठला झाला पाहिजे? कायमस्वरूपी बदल होणं फार महत्वाचे. बदल भरपूर आहे, पण बदल कायमस्वरूपी झाला पाहिजे. परमार्थ करत असताना बदल फार महत्वाचा आहे. महाराज 2 तास कीर्तनात सांगतो ते ठीक आहे, पण बाकीचे 22 तास महाराज काय करतो हे महत्वाचे नाही. एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल, एखादी चाल नाही म्हणता आली तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, पण आचरण सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण माणसाचं चांगलं पाहिजे महाराज. आचरण जर बिघडलं तर सगळंच बिघडलं महाराज. हो, आता आपल्याकडे वेळ नाही तरी मी एक 5 मिनिटं घेतो, जास्त घेत नाही. ऐका, 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी? विश्वामित्राने. किती वर्ष? 60. विश्वामित्राची दाढी आहे ना, दाढी जमिनीला टेकली होती. कोणाची? एवढी तपश्चर्या. वरती इंद्रदेव घाबरला. इंद्र त्याला वाटलं आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्याच किती होती? किती? 60,000 वर्ष. इंद्र टेन्शन मध्ये बसला, त्याच्या दाढीला हात लावून. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी इंद्राच्या पुढं. नर्तकी माहिती आहे ना? हा, तेवढं तर माहित असणार. ती नर्तकी इंद्राला म्हटली, इंद्रा, वाय आर यू नर्वस? असा तू नाराज का दिसतो बाबा? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. ती नर्तकी म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. अरे झालं काय? इंद्र म्हणला, विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या झाले, माझं पद जाऊ शकतं. नर्तकी म्हणली, इंद्रा, यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन वगैरे घेऊ नको, मैं हूं ना. नर्तकीने पायात चाळ बांधला, चाळ, आणि फक्त तो पाय जाऊन विश्वामित्रा पुढे जाऊन आपटला. अहो, डोळेच उघडले ना त्यांनी. तपश्चर्या किती होती? डोळेच उघडले. विश्वामित्र म्हणला, बस, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. नर्तकी म्हणले, बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तो म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. अहो, विश्वामित्र त्या नर्तिकेच्या मागे एवढा येडा झाला. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होनी हिंडे वनी, ऐसे भुलले थोर थोर तेथ जीव किती पामर. सांगण्याचा तात्पर्य, कितीही परमार्थ करा, कितीही,
समाज प्रबोधनकार व्हा, भागवताचार्य व्हा, रामायणाचार्य व्हा, कीर्तन केसरी व्हा, चिंतन केसरी व्हा, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार व्हा, काहीही व्हा, आचरण बिघडलं की सगळं संपलं. विठाला विठाला. म्हणून आचरण बिघडून देऊ नका. परमार्थ करत असताना सगळ्या गोष्टी मान्य आहेत, फक्त आचरण बिघडलं की विषय संपला. महाराज सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाय. तुकोबाराय दान मागतात, तुझा विसर पडू देऊ नको. आणि जर विसर पडू दिला तर मी काय करीन, गुण गाईन. कोणाचं? देवाचं. कसं? आवडीनं. आपण कसं गातो? मागाशी विषय झाला, सवडीनं. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबा म्हणतो, मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काही नको, फक्त संगत दे. जीवनामध्ये संगत महत्वाची आहे महाराज. संगत. हो. चुकीच्या पंक्तीत जर बसलो ना, चुकीच्या, तर पोट बिघडण्याची शक्यता असते. चुकीच्या पंक्तीत बसल्यावर. आणि चुकीच्या संगतीत जर गेलो तर आयुष्य बिघडण्याची शक्यता असते महाराज. संगत आणि पंगत जरा विचार करून केली पाहिजे महाराज. संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. तुकोबा म्हणतात संगत द्या, पण कोणाची? संतांची द्या महाराज. हो. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतात, या सगळ्या गोष्टीचा जर अनुभव घ्यायचा असेल, हे जर सगळं भोगायचं असेल, तर त्याला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. पण ते दुःख सुद्धा आम्ही आनंदाने सहन करू, सुखाने जन्माला येऊ. हीच गोष्ट अभंगाच्या शेवटची. तुका म्हणे गर्भवासी